व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तर फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं सकाळ सकाळी स्वागत करते. हा 5चा टायमिंग आहे. आज आहे गुरुवार. तर सकाळी 5 वाजताचं बघू शकता किती शांत निवांत वातावरण आहे. हे वातावरण बघितल्यानंतर असं वाटतं कोणत्याही कामाला सुरुवात करू नये, कारण हेच बघत बसावं असं वाटतं. इतकं सकाळचं वातावरण छान सुंदर असतं, इतकं प्रसन्न पॉझिटिव्हिटीनं भरलेलं असतं. तर आत्ता थंडीचे दिवस असल्यामुळे अजून काहीसुद्धा उजडलेलं नाही आणि मस्त अशी सकाळ झालेली आहे. त्याच्यानंतर मी आले होते किचनमध्ये आणि सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम जे असते गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी आवर्जून तूप टाकते. मग तुमच्याकडे गाईचं असेल किंवा म्हैशीचं असेल तरीही चालतं, पण तूप थोडंसं 1 चमचा अर्धा चमचा टाकून प्या. खूप फरक पडतो, खूप म्हणजे खूप. माझा खूप पर्सनल असा अनुभव आहे. तर ते मी कोमट पाणी घेतलं तूप टाकून. त्याच्यानंतर ही जी रात्रीची भांडी होती, जी पूर्ण जाळी भरलेली, ती मला आता व्यवस्थित मांडणीला मांडून घ्यायचे आहेत, जे की मला अजिबात आवडत नाही हे काम, पण करावं लागेल, कारण दुसरी भांडी ठेवण्यासाठी आपल्याला ही जाळी रिकामी करणं भागच आहे. तर भांडी वगैरे मांडून झाल्यानंतर इथं छान असं दही सेट झालं रात्री लावलेलं. आता मी फ्रीजमध्ये नेऊन ठेवते. एकदम छान घट्ट असं दही लागतं. मी ही दही कसं लावते हे सुद्धा मी तुमच्यासोबत एक दिवस मी शेअर जरूर करेन. तर चला आता याला फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि फ्रीज माझा थोडासा जास्त भरलेला आहे, भाज्या वगैरे आहेत त्यामुळे. तर इथं गुरुवार असल्यामुळे छान स्वामींचा अभिषेक वगैरे झाला, पूजा पण झाली, वस्त्र वगैरे पण आज पिवळंच मी घातलेलं आहे आणि छान अशी प्रसन्न झालेली आहे सुरुवात गुरुवारची. तर इकडं माझी सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि माझं 11 गुरुवारचं व्रत चालू आहे. तर त्याच्यामधला आज 7वा गुरुवार होता. तर माझं वाचन वगैरे पण झालेलं आहे. आणि इकडे मी आता हरभऱ्याची डाळ भाजत आहे, का तर मला हे बेसन तयार करून आणायचं आहे, बेसन पीठ बनवून आणायचं आहे त्यासाठी. तर ही माझी घरगुती डाळ आहे. घरगुती जे आपले हरभरे असतात ना, त्याची मी घरी जात्यावर बनवलेली अशी डाळ आहे. तर हिला भाजायला ज्यावेळी आपण दळाई देतो ना, त्यावेळी मी अशी त्याला छान अशी भाजते, थोडीशी अशी डाग पडेपर्यंत. तर यानं काय होतं, आपण जे पण त्याच्यापासून भजी बनवतो, पिठलं किंवा झुणका वगैरे बनवतो, तर खूप चविष्ट आणि खमंग असा होतो. त्याच्यानंतर मी डायरेक्ट आता संध्याकाळी तुम्हाला भेटत आहे. इकडे मी गुरुवारी स्वामींच्या मठात आले होते आरतीसाठी. तर दर गुरुवारी मला जसं पॉसिबल होईल तसं मी जात राहते. एखाद्या गुरुवारी नाही जमलं तर नाही, पण जसं जमेलं तर मी जाते गुरुवारचं. तर इकडे खूप गर्दी होती आणि त्याच्यामध्येच मी म्हटलं थोडंसं तुम्हालासुद्धा दर्शन द्यावं. तर इकडं आरतीसाठी आले. 6 ते 7 असा टायमिंग असतो आरतीचा. त्याच्यानंतर छान अशी आरती वगैरे झाल्यानंतर खूप प्रसन्न पॉझिटिव्हिटी वाटते आरतीला आल्यानंतर. नंतर मी घरी आले आणि घरीसुद्धा दिवाबत्ती वगैरे केलेली आणि संध्याकाळचीसुद्धा मी घरी आल्यानंतर पण घरात आपल्या एक आरती मी गुरुवारची करते 2 टाईम, नाहीतर सकाळी 1 टाईम दररोज असतेच माझी आरती. त्याच्यानंतर हा टाईम बघू शकता, 6:15 वाजले मला येतेपर्यंत. आणि इकडं तुळशीसमोरसुद्धा मी छान दिवा लावलेला आहे. ज्यावेळी संध्याकाळच्या टायमाला तुळशीसमोर आपण असा दिवा लावतो ना, इतकं प्रसन्न आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, खूपच छान वाटतं. आता अजून मला ही कपडेसुद्धा माझ्या आता घ्यायचे आहेत, पण त्याच्या अगोदर आल्या हातपाय धुवून प्रथम दिवाबत्ती केली आणि इकडे मस्त असा गुळाचा चहाच करत आहे, कारण उपवास आहे त्यामुळे चहा घेतलं. 6:15 वाजले ते तरीसुद्धा मी चहा घेत आहे. तर चहा पण होता. इकडं आज ओल्या हरभऱ्याचा मसाले भात बनवायचा आहे नैवेद्यामध्ये. अजून दुसरं पण भरपूर काय काय बनवणार आहे, पण ओला हरभरा काढून ठेवला. इकडं लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण मी सकाळीच करून ठेवलेलं. दूध आणलेलं आहे, ते सुद्धा मला तापवायला ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर मी मस्त असा चहा एन्जॉय करते. मला गुळाचा चहा खूप आवडतो, साखरेपेक्षा गुळाचा चहा मला आवडतो. इकडं मी इंद्रायणी तांदळाचा मसाले भात बनवत आहे. मला इंद्रायणी तांदळाचा मसाले भात त्या बासमती तांदळापेक्षा खूप आवडतो, चवीला लागतो. थोडासा चिकट असा होतो, सुट्टा होत नाही, पण खायला तोच छान लागतो. तर इकडे थोडेसे खडे मसाले घेतलेले. मी बाकी कांदा टोमॅटो असं काही घालणार नाही, साध्या सिंपल पद्धतीनं करणार आहे. त्यासाठी फक्त मी एकच वाटण वापरलेलं आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीचं. कुकरमध्ये मी डायरेक्ट करणार आहे. कुकरमध्ये मी तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली. अगोदर मोहरी छान तडतडून द्यायची, नाहीतर मग ती खाताना अशी तोंडात येते ना, कच्ची लागते, तर ती बरोबर लागत नाही. त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जी खडे मसाले होते याच्यामध्ये मी तेजपत्ता, 1 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा तुम्ही बघू शकता तेवढा घेतलेला आहे आणि फक्त एवढंच मी घातलेलं आहे. बाकीचे खडे मसाले मी घातले नाही. थोडासा हिंग घातलेला आहे, कारण मी वरून गरम मसालासुद्धा पावडर जो असतो ना तो वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर जे हे हिरवं वाटण आहे
ते मी चांगलं भाजून घेते तेलामध्ये, कच्चा सगळा त्याचा वास गेला पाहिजे. तिकडं गरम पाणी ठेवलं होतं, त्याच्यानंतर मी तांदूळ घातले, हरभरा पण घातला आणि ते पण छान मी आता भाजून घेतले. आणि त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये हळद, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला घालायचा, कारण आपण खडे मसालेसुद्धा वापरले, त्यामुळे जास्त पण तुम्ही मसाले वापरला तर त्या पदार्थाची जी मेन चव आहे ना ती कुठंतरी गेल्यासारखी वाटते. त्या मसाल्यांचा जास्त फ्लेवर येतो, त्यामुळे अगदी किंचित मी वापरलेला आहे मसाला. आणि खडा मसाला पण तुम्ही बघितला थोडासाच मी वापरलेला आहे. छान असा कलर आला आहे बघू शकता. हळद आणि हे जे हिरवं वाटण होतं ना त्यानं खूप छान कलर तर दिसतोय आणि चव पण छान लागते. त्याच्यानंतर आता इथं गरम पाणी घातलेलं आहे. तर आता तुम्ही तुमच्या तांदळाच्या हिशोबानं गरम पाणी घाला. माझा जो हा इंद्रायणी तांदूळ आहे ना तो नवा तांदूळ आहे, त्यामुळे त्याला थोडं कमी पाणी लागतं. आणि जर तुमचा जुना तांदूळ असेल तर त्याला जास्त पाणी लागू शकतं. त्यामुळे तुमच्या तांदळाच्या हे प्रमाणात तुम्ही पाणी घ्या. त्याच्यानंतर मीठ घातलं आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तूप. वरून अशी छान तुपाची धार सोडायची. छान तुपाला आपल्या भाताला एकदम छान चव येते. तर झाला माझा पूर्ण स्वयंपाक झाला तिकडे. त्याच्यानंतर मी आता इकडे जी मेथीची भाजी आहे ना तर ती आणल्यानंतर आपण डायरेक्ट जर नळाखाली चाळणी धुतली तर त्याच्यातली सगळी माती किंवा जी पण आहे ना ते जात नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक सांगते. तर भाजी आणल्यानंतर आपण ती व्यवस्थित नीट वगैरे करून घेतली की असा बाउलमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा घमेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ही ठेवून द्यायचं. भाजी अशीच तासभर तरी, अर्धा तास तरी ठेवून द्या, तुम्हाला वेळ नसेल तर. तुम्हाला दाखवते पुढे त्यामध्ये किती माती असते. ती माती सगळे आहे ना अशी खाली तळायला बसते. पण ज्यावेळी तुम्ही जर डायरेक्ट जेव्हा चाळणीमध्ये भाजी घेऊन ती जर तुम्ही नळाखाली धरली तर ही माती बिलकुलसुद्धा निघत नाही. त्यामुळे ही ट्रिक नक्की तुम्ही वापरून बघा. बघू शकता किती माती खाली राहिली. तर असंच तुम्ही एकदा दोनदासुद्धा करू शकता. त्याच्यानंतर मी इकडं आज नैवेद्यामध्ये बनवलं होतं भरलं वांग, घेवड्याची शेंग नैवेद्यात असतेच गुरुवारी. भाकरी केली आम्ही आज, बाजरीची भाकरी केलेली आहे. त्याचबरोबर आपला इकडे छान असा हरभऱ्याचा मसाले भात. तर असं सगळं जेवण आजच्या दिवशी होतं नैवेद्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी छान नैवेद्य वगैरे दाखवला, जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर सगळं किचन क्लीन करून घेतलं. आणि हे जे स्वच्छ झालेलं, क्लीन झालेलं किचन बघायचं एक वेगळंच सुख असतं. संध्याकाळच्या टायमामध्ये असं छान किचन क्लीन करून झोपलं की उद्याच्या दिवसाचं काही टेन्शन राहत